हॅलो फ्रेंड्स, आज क्लास डे 4 वन आज मी तुम्हाला काही ॲडव्हान्स फ्लावर शिकवणार आणि काही सोल शिकवणार. क्लास डे 3 में मी तुम्हाला काही बेसिक फ्लावर शिकवणार आणि आजना फ्लावर्स जरा ॲडव्हान्स होत. तर चला क्लासला सुरुवात करू. क्लास डे 4 आजना क्लास डे 4 आणि क्लास डे 3 में मी तुम्हाला ह्या काही फ्लावर शिकवणार, जशा की हाऊ रोजनं मी तुम्हाला बंच बनाडी दाखवणार. तसे हा मॉडल रोज आणि हा मॉडल रोजना अशाच प्रकारे मी तुम्हाला आता बंच बनाडी दाखवू. तर देखा व्यवस्थित. सर्वात पहिले स्पायरल काढ राहण्यामुळे आणि स्पायरल काढानंतर हम्स दीदीन ते वरी. क्लास डे 3 में मी तुम्हाला स्पायरलने सभोवती हम्स कशा प्रकारे व्यवस्थित एकसारखा आकार में काढाना हे व्यवस्थित समजाडेलो. डॉट काढानंतर मॉडल रोजने ह्या काही पाकळ्या होत. अशा प्रकारे येणे नंतर आता ह्या पाकळ्या सवरीच एक कर्व आकार लिहिसनी अशा कवर्स कर लेवाना ते साला. व्यवस्थित गॅप ठेवाना व अजिबात मिक्स व्हायला नको याने काळजी लेवानी व आणि कवर करानंतर तेवरी कोण म्हणी जरा मेहंदी जास्त सुरुवातला कमी, मध्यभागी उन्हात तर जास्त आणि जरा खाल येवणार आहे ना की कमी मेहंदी. अशा कोणवरना प्रेशर कमी जास्त करत आहे पाकळी में काढी राहण्या. जरा कमी मध्यभागी उन्हा जास्त आणि खाल जावणार आहे ना की कमी प्रेशर ना. समजना हाय पाकळी कशा प्रकारे काढी. वरई अजून लाइन्स दिसनी कवर करी लेवाना आणि त्यानंतर अजून एक हम्स मॉडल रोज व हाऊ आणि हा मॉडल रोजना मी बंच बनाट राहण्या. ते वर्षी मी 3 फ्लावर्स एकमेकला टच करीसने काढणार. त्यानंतर परत कोणवर जरा जास्त प्रेशर दिसनी हा मी फ्लावर्स काढली राहण्या. त्या पाकळ्या साला कवर कर राहण्या. हे देखा आता जरा कमी प्रेशर मध्यभागी होण्या कोणवर जरा जास्त प्रेशर आणि खाल जाऊन राहण्या का कमी प्रेशर. अशा प्रकारे वरई लाइन्स अजून एक साईडला एक फ्लावर काढली. स्वर्ल काढानंतर डॉट आणि हम्स. ह्या रोज किंवा अशा प्रकारने जास्तीत जास्त फ्लावर्स दुबई पॅटर्न में भरपूर वापर होता. दुबई पॅटर्न में जास्त फ्लावर्स परत स्पायरल हम्स यासना जास्त वापर व ते वर्षी यासनी भरपूर प्रॅक्टिस कर जा. आणि हा रोज परत अरेबिक डिझाइन में भी वापरू शकतास. अरेबिक डिझाइन में भी यासना खूप छान प्रकारे वापर व मी तुम्हाला व्यवस्थित मी पुढं सांगणार जाऊ की हा रोजना अरेबिक डिझाइन में कशा प्रकारे वापर करता येईल. त्यानंतर ह्या 3 पाना काढली न्यावमय आणि वरे हाऊ कर्व लिसनी मजार डॉट दीदीन्या. परत 3 स्पायरल वरी अजून 2 स्पायरल. अशाच प्रकारे आता दुसरी बाजूला भी सेम 3 पाना कशा काढाना म्हणजे लीव कशी काढानी मी तुम्हाला व्यवस्थित क्लास डे 3 में समजाडेलो. स्पायरल नंतर हाऊ कर्वनी भी तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कर जा कारण की अरेबिक डिझाइन में भी कर्वना भरपूर वापर व. त्यानंतर ह्या लीवला मी बोल्ड करेली राहण्या. आणि जर तुम्हाला अजून फ्लावर्स वाढवणार वयात तर अशा प्रकारे त्याला जास्त अजून वरही डार्क करीसनी वाढवू शकतास. पण मी आता तशी नाही कर राहण्या, मी एवढाच ठेवणार. त्यानंतर परत अंगणी बाजूला पानासाला बोल्ड करेली. तर आपला हा पॅटर्न आता पूर्ण होई जाईल.
आता लोटस कशा प्रकारे काढा ना ती देखूया. सर्वात पहिले अंदाजेवानी करता सरळ उभी लाईन, नंतर 3 आडव्या लाईन्स, मग उभी लाईन पणीच 2 नंबरनी लाईन अठमय अशा व्ही उलटा व्ही सारखा लाईन्स लिहिलनी अटली जरा कर्व लिहिसनी दुसरी लाईनला जोडी देईन तर आपला एक बदामसारखा आकार तयार होई गया. आणि आता ती वरनी लाईन दिशी राहिली ती वरनी लाईन पण मै जरा कर्व लिहिसनी एक कमळना फुलना पान काढेलीन अशा. जो 1 नंबरली लाईन व ती लाईन पण मै एक कर्व आकार लिहिसने अशा पान काढी लिदा. परत 2 नंबरनी लाईन्स पण आणि 3 नंबरनी पाकळी 3 नंबरनी लाईन्स पण काढी लिहिल्या. आणि ते नंतर जरा एक अशा गोल आकार सारखा थोडासा कर्व दिसनी त्याला एंड करीत द्या. आता अंगणी बाजू मी तुम्हाला लोटस काढताना काही जण काय चूक करतात ते सांगू. अशा लाईन्स वगैरे ती 3 लाईन्स उभी लाईन्स आणि मजारना तो बदामसारखा आकार तो बी अशा लाईन्स लिहिसनी व्यवस्थित काढी लिहिती. पण या पाकळ्या काढताना अशा सरळ स्ट्रेट लाईन लिहिली ती आणि अशा पाकळ्या काढते. तर ही सर्वात मोठी चूक. अशी चूक करा नाही. पाकळी काढताना जरा कर्व आकार लिहिसनी पाकळी काढानी व देखा बरं तुम्ही कोणता व्यवस्थित लोटस दिशी राहिना. आता अंगणी बाजू मी तुम्हाला एक ॲडव्हान्स लोटस सांगू. ॲडव्हान्स लोटस कशा प्रकारे काढता. सर्वात पहिले मजारनी कळी त्यानंतर हा देखा अशा कर्व आकार लिहिसनी वरनी बाजूला बी अशा कर्व आकार दिसणे अशा प्रकारे आहे पान काढाना व देखा व्यवस्थित मी कशा प्रकारे काढ राहण्या. कर्व जरा वर जरा तिरका आणि खाली अशी पाकळी काढानी आहे. आणि ते नंतर अटली अशा प्रकारे आजूबाजूने ह्या 2 पाकळ्या आणि मजारती एक अशा आकार. तर देखू शकतास हाऊ हुआ जरा ॲडव्हान्स प्रकारना लोटस. मजार मैं पूर्ण या लोटसला फील करी घेणार. फील करताना तुम्ही देखू शकतास की मैं कशा प्रकारे फील कर राहण्या. आजूबाजू लाईन्स जरा बोल्ड काढीसनी मजारना लोटस फील करली राहण्या अशा. म्हणजे मेहंदी लोटसनी बाहेर कमळनी बाहेर जात नाही पसरत नाही मेहंदी. ते वर्षी आजूबाजूने एरिया जरा बोल्ड करी लेवाना मग मजार मेहंदी भरानी. आणि जरा लाईन्स दिसनी लोटसला मै जरा व्यवस्थित दिसायला पाहिजे ते वर्षी आजूबाजू ती लाईन्स काढली राहण्या जेणेकरून लोटस अजून सुंदर दिसेल. हाऊ ॲडव्हान्स लोटस व सर्वात पहिले तुम्ही या साध्या लोटसने प्रॅक्टिस करजा त्यानंतर हा लोटस काढजा. आता दुसऱ्या प्रकारने फ्लावर्स देखा. दुसऱ्या प्रकारना फ्लावर्स काढानी करता एक स्माइल सारखा आकार सर्वात मोठा स्माइल काढाना थोडासा आणि अशा प्रकारे जरा कळी काढानी आणि सेम तशाच प्रकारे आजूबाजूने कळी काढाण्यावर दोन्ही बाजूने सारख्याच कळ्या काढाण्या आणि ते नंतर खालनी बाजूला बी सेम तशाच कळ्या काढाण्यात अशा. आणि वरही आता कर्व आकार म्हणजे गोल आकार दुसऱ्या पाकळीला जोडायला पाहिजे अशा. पण मला जरा पाकळ्या कमी वाटत राहण्या त्या वर्षी मी दोन्ही बाजूला वाढाय देऊ एक एक पाकळी. आणि अटली आता गोल आकार लिहिसनी अंगणी बाजूला जोडी देईन डबल लाईन्स अशा. आणि वरही हम्स काढल्यानंतर आता त्या हम्सावरच मी या खालण्या पाकळ्या जशा काढ्या सेम वरही तशा पाकळ्या काढी घेणार जरा मोठ्या मोठ्या पण अशा. तुम्ही देखू शकतास मी पाकळी काढताना अजिबात घाई करी नाही राहण्या.
अगदी हळूहळू, कारण की सर्वात महत्त्वाना मेहंदी व फिनिशिंग. आणि प्रत्येक डिझाईननंतर मग प्रत्येक एलिमेंटनंतर कोण क्लीन कर राहिन्या, कारण की कोण ना टोक त्याला मेहंदी लागे जा आजूबाजूला ते वर्षी कोण क्लीन करायला भरपूर आवश्यक व ते वर्षी कोण प्रत्येक डिझाईननंतर क्लीन करत राहायचा. आणि आता प्रत्येक पाकळी मग शेडिंग करेली राहिन्या. शेडिंग हाय अशा प्रकारे कशी कराने मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. पण ज्या कोणी वत की ते नवीन वत्या आज व्हिडिओ देखील राहण्यात तर ते साला सांगितले शेडिंग कशी करानी. राऊंड 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 अशा कोण फिरायचं ना, सेम तशाच प्रकारे राऊंड राऊंड फिरवत आहे शेडिंग करानी. व जो कोणी आज नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ देखील आहे ना, त्याशी डे 1 पण व्हिडिओ देखा, म्हणजे सुरुवातपणी तुम्हाला कशी डिझाईन काढाने सुरुवात कशी कराने सगळ्या व्यवस्थित डिटेलमध्ये मी सांगेल. तर या खालण्या पाकळ्या मी खालनी बाजूला शेडिंग करेल होत्या, त्यात वरण्या पाकळ्या होत्या वरण्या साईडने त्या वरणी बाजूती मी शेडिंग करली राहिन्या. आता ह्या संपूर्ण पाकळ्या वरणी साईडटी शेडिंग करेली राहिन्या. शेडिंग करताना आजूबाजूना ज्या पाकळ्या होत त्या खराब व्हायला नको यानी काळजी लेवानी. वन जरी खराब होय की आता मेहंदी वाय अजून कवर करी लेवाना वरे बारीक लाईन्स वाय. तर मग आता एक अशा प्रकारनं आकार काढण्या जो मी तुम्हाला याने पहिला क्लास मग सांगेल. नंतर हा पान. मग या फ्लावर्सनी आजूबाजूती जरा अशा लाईन्स दिसनी त्या लाईन्सला बोल्ड करी लेवाना, म्हणजे जरा बोल्ड लाईन काढीसनी हा फ्लावर्सला कवर करी लेन. त्यामुळे आपला फ्लावर्स अजून सुंदर दिसणार. तुम्हाला अशा डायरेक्ट काटा यावा नाही तर मी जशा सुरुवातीला लाईन्स दिल्या तशा लाईन्स दिसनी तुम्ही बोल्ड करजा. नंतर हळूहळू प्रॅक्टिस करता करता डायरेक्ट बोल्ड करजा. आणि आज मी तुम्हाला ह्या काय फ्लावर्स शिकवण्या, या प्रत्येकी फ्लावर्सने तुम्ही 20 टाईम प्रॅक्टिस करजा किंवा जास्त करण्यास तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की जेवढी जास्त प्रॅक्टिस करशाल तेवढा तुम्हाला सराव होत राहील. तेवढी भरपूर प्रॅक्टिस करजा. आणि जर ह्या डिझाईन काढी कटाई लागा तर तो विषय तडच सोडी देवाना, थोडा आराम कराना आणि नंतर परत काढायला सुरुवात करानी. मजारती शेडिंग करताना आपल्या ह्या लाईन्स काही कील वेगळ्यात ह्या तर काय कराना तर वरहीच अशा कोणवाय अजून डबल ते वरी पण टच न करता वरही लाईन्स काढी लेवानी. व अजिबात पेपरला टच न करता आणि मजारती अशा हम्स कर दी देवाना, म्हणजे जशा तुम्ही फ्लावर्सला सजाडू शकतास तेवढा तुम्ही प्रकारे मस्त सजाडू शकतास. आता अंगणी बाजू मी तुम्हाला वाईन्स काढू. वाईन्स कशा काढाना. ह्या वाईन्स अरेबिक मेहंदी डिझाईन मग यसना वापर व ते वर्षी तुम्ही यसने आता प्रॅक्टिस करा, कारण की अरेबिक डिझाईन करता कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे डिझाईन उपयोगी पडणार त्याच मी तुम्हाला आता शिकाड राहण्या. नंतर मग आपी डायरेक्ट अरेबिक मेहंदी काढायला सुरुवात करणार व्हायचं. पण अरेबिक मेहंदीने करता महत्त्वाने ज्या काही पॅटर्न्सवर डिझाईनवर तेसने प्रॅक्टिस सुरुवातला करजा. आता देखा कर्वलीसनी सुरुवातला कमी मेहंदी, नंतर मध्यभागी उन्हाव का जास्त मेहंदी आणि मजार टर्न लेताना कमी मेहंदी. अशा प्रकारे कर्व काढानावं म्हणजे वाईन्स काढानावं. लाईन्स हलकी लाईन्स काढी लेवानी. लाईन्स आणि लाईन्सवरी जरा कोण म्हणजे जास्त प्रेशर काढत बारीक कमी प्रेशर करीसनी वर अशा टोक दी देवाना. अशा प्रकारे लाईन्स नंतर अटली जरा कर्वलीसनी कोण म्हणजे जरा जास्त मेहंदी काढीसनी मजार कर्व. अशा प्रकारे अटली जरा जास्त मेहंदी काढानी आणि खाल लाईन्स. अटली लीव कशा प्रकारे काढाना मी येईन पहिल्यानं क्लासमध्ये सांगेल. तर आपला 1-2 प्रकारनं वाईन्स तयार व्हाय जायला. मी अजून एक दुसरा वाईन्स तुम्हाला सांगू की कशा काढाना. सर्वात पहिले आहे आंबी काढा. नंतर कर्व आकार दिसणे अशा वाईन्स काढी लेवाना. व
हे लाईन्स दिदी मै हलकी आणि ह्या लाईन्सवरच कोण म्हणजे जरा जास्त प्रेशर दिसते मेहंदी काढत त्याला तेवरी गिरवी लेवानं म्हणजे तुम्हाला एक सोप्पा प्रकारना मै वाईन्स कशा काढाना ती समजाडण्या आणि ते नंतर अटली जरा टर्न लिसनी हवे अजून एक वाईन्स आणि अटली पान ह्या पान कशा काढानात मी तुम्हाला पहिले ना व्हिडिओमध्ये सांगेल व त्यावर्षी तुम्हाला अगदी सोप्या प्रकारे हा पान काढता येईल छोट्या छोट्या पान होत या 3 प्रकारनं वाईन्स सांगणार मी तुम्हाला आता अंगणी बाजू एक वेगळा प्रकारनं तुम्हाला वाईन्स काढू सर्वात पहिले कोनवर जर असं प्रेशर दिसनी बारीक लाईन्स काढीसनी हा कर्व आकार दिसणे मग वाईन्स काढली जरा टर्न करीनी मजा डॉट आणि अशी एक लाईन्स काढी लेवाना तिला जरा कर्व दी देवाना आणि तिला खाल अशा लायना म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काढता येवावं नाही ते वर्षी मग अशा प्रकारे काढण्या नाहीतर डायरेक्ट बी काढू शकतो अशा ह्या 3 सेम प्रकारनं काढली मी पण साईज जरा एनपेक्षा लहान लहान अशी अरेबिक मेहंदी ना प्रकार कोणता व की देखा आता मैं अटली तर अंगठानी बाजूना बोर्डपणी मेहंदी काढीन ती अरेबिक मेहंदी व किंवा मजारने अंगठीवर लिहि जाईन ती अरेबिक मेहंदी बॅक हँड फ्रंट हँडवर बी तशाच मजारने बोटवर किंवा अंगठानी बाजूना बोटवर जर मैं मेहंदी काढीन तर ती अरेबिक मेहंदी राहिली तीच अरेबिक मेहंदी मग आपल्या या वाईन्सना वापरवं तर या वाईन्सने तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कर जा जेव्हा मी अरेबिक मेहंदी तुम्हाला हातवर काढीन तेव्हा तुम्हाला व्यवस्थित ह्या वाईन्स काढता यायला पाहिजे ते वर्षी तर आता या वाईन्सला मी बोल्ड करीलीन अंगणी बाजू मी तुम्हाला काही लीव्स काढणेल पण मोबाईलने प्रॉब्लेममुळे ते काही कॅमेरामध्ये उन्हात नाही आणि दुसरी बाजूला आता ज्या काढी राहण्या त्या बरोबर योग्य पद्धत कशी होत ती सांगी राहण्या तर रेखा अशा प्रकारे काढायला होत आणि हाही चुकीनी पद्धत व जी मी पहिले सांगेल होत्या जी काही रेकॉर्ड होईनी नाही पण ठीक आणि म्हणजे चुकीनी पद्धत कशी की हा एकमेक मग मिक्स व्हायला नको अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखा एक लाईन मग येवायला पाहिजे अंगणी बाजूला मी तुम्हाला लोटस काढू लोटस कशा काढाना मग तुम्हाला सुरुवातीला जो डेमो काढा लोटस ना तो डायरेक्ट आता काढू हे देखा अशा प्रकारे या आजूबाजूने पाकळ्या होत ना या व्यवस्थित काढता यायला पाहिजे तर लोटस आपल्याला व्यवस्थित काढता येईल अंगणी बाजूला काढू की लोटसना पाकळ्या कशा काढाण्या शेडिंग शेडिंग देवानंतर डॉट आणि आता देखा की पाकळी कशी काढानी कर्व लिसने मजार टर्न लिसने जरा बाहेर जायचं कर्व कराना हे पाकळी व्यवस्थित सांगू मी परत तुमच्याला सांगी राहण्या कारण की तुम्हाला जे मी डिझाईन शिकायला राहण्या त्या तुम्हाला समजायलाच पाहिजे काढता यावालाच पाहिजे ते वर्षी 1 धडा 2 धडा 3-4 धडा मग ह्या डिझाईन तुम्हाला परत किंवा या बारीक व ज्या कठीणच्या व्यवस्थित अगदी सहजपणे काढता येणार नाही त्यामुळे परत सांगी राहण्या तर देखा अशा हा कर्व आकार लिसने आहे पान काढी लेवाना जसं की हाऊ साईडना पान हाऊ साईडना पान हाऊ व्यवस्थित काढता यावाला पाहिजे समजना देखा हई साईडना पान हाऊ आकार तुम्हाला व्यवस्थित काढता यावाला पाहिजे हाऊ अशा आकार हाऊ देखा आवडली लाईन दिली तर हाऊ आकार तुम्हाला कदाचित आता लक्षात होणार की मग कशा प्रकारे तुम्हाला पान सांगते राहण्या तर आज क्लास डे 4 मग एवढाच होता तुम्ही या बट्टा पॅटर्ननी भरपूर प्रॅक्टिस करा परत भेटू पुढल्या क्लासमध्ये बाय